महाराज, आपलं नाव भीष्मक. भीष्मक म्हणजे भयंकर. आपण रणांगणावर भयंकर असलात तर देखील हृदयानं अत्यंत मृदू आहात. महाराज, कैलासाच्या अलीकडे बाणासूर, मगधाचा जरासंध, मणिपूरचा राजा रत्नशेखर, अयोध्येचा वीरधवल, चेदी देशाचा शिशुपाल, पांचालाचा द्रुपद, सौराष्ट्राचा सौरवीर, महाराष्ट्राचा रत्नयुद्ध. महाराज, राजे अनेक आहेत, शूर आहेत, देखणे आहेत, पराक्रमी आहेत, परंतु आपल्या कन्येच्या रुक्मिणीच्या सौंदर्याला आणि तुमच्या प्रतिष्ठेला शोभेल असा एकमेव सम्राट आहे, आणि त्याचं नाव आहे कृष्ण. कृष्ण, श्रीकृष्ण. महाराज, कृष्णाच्या पराक्रमाचं वर्णन ते काय करावं. चंद्र सूर्याला लागलेलं ग्रहण अल्पकाळ टिकतं, पण शत्रूला लागलेलं कृष्ण पराक्रमाचं ग्रहण मात्र कधीच संपत नाही. महाराज, कृष्णाला पाहताना जो आनंद मिळतो त्याच्यापुढे ब्रह्मानंद सुद्धा फिका आहे. महाराज, कृष्णाच्या नजरेत भोवरा आहे, भोवरा. भोवऱ्यात अडकलेला जसा कधीच सुटत नाही ना, तसा कृष्णाच्या नजरेत अडकलेला कधीच सुटत नाही. वा वा वा, श्रीकृष्णाची कीर्ती तर सर्वांना ठाऊक आहे. खरं सांगतो किंकरा, असा जामात मिळायला भाग्य लागतं. पण रुक्मिणी वयानं कोळी आहे, तेव्हा तिचं मत विचारात घ्यायला हवं. महाराज, रुक्मिणी देवींची सखी मदन मुद्रा एव्हाना श्रीकृष्णाला भेटून देखील आली आहे. आता दोन तरुण सख्या एकत्र आल्यानंतर अशा दिव्य पुरुषाविषयी चर्चा होणं अगदी स्वाभाविक आहे. महाराज, कल्याणकीर्ती, तुम्ही आणि तुमचे मित्र किंकर यांचा आम्हाला फार मोठा अभिमान वाटतो. असे बुद्धिमान सेवक लाभायला फार मोठं भाग्य लागतं. आता तुम्ही कुंडलीनपूरचे पाहुणे आहात, तेव्हा तुमचा यथोचित सत्कार करणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. सेवक, माते प्रणाम. मदन मुद्रा, बोलताना तुला धाप लागलीये, चेहऱ्यावर काळजी वाटते. काय झालं? माते, रुक्मिणीचा वेळ दिवसेंदिवसच नाही तर क्षणाक्षणाला वाढत चाललंय. माते, कसलं वेळ लागलंय रुक्मिणीला? श्रीकृष्णाचं. तिला श्रीकृष्णाचं वेळ लागले. माते, आत्ता आलं लक्षात. तरीच तिचं खाण्यापिण्यात लक्ष नाही. नटण्या पुरण्याचं तिचं वेळही कमी झालंय. कशात म्हणून तिचं लक्ष नाही. ठीक आहे, मी तिची समजूत काढते. चल माझ्याबरोबर. रुक्मिणी, असं काय विपरीत घडलं की 2 दिवस झाले तरी तू अन्नभक्षण केलं नाही? अगं, मी तुझी माता आहे, मला नाही का सांगणार? बोल कन्नी, बोल. अगं, मुलांना जेवढं दुःख होतं ना, त्याच्या शतपटीने दुःख मातेला होतं. बोल रुक्मिणी, काय झालं? माते, मला रात्रंदिवस एकच ध्यास लागलाय. माते, श्रीहरीचा, मुकुंदाचा, द्वारकाधीश श्रीकृष्णाचा. अगं, पण तू तर श्रीकृष्णाला भेटली सुद्धा नाहीस. माते, श्रीकृष्णाला भेटण्याची काय आवश्यकता आहे? माझ्या मैत्रिणीकडून त्यांची स्तुती मी ऐकली आहे. ते सर्वश्रेष्ठ आहेत, भगवान विष्णूचा अवतार आहेत. युगानुयुगे त्यांची सखी म्हणून मी जन्म घेतला आहे. ठीक आहे, मी तुझ्या पिताश्रींबरोबर विचारविनिमय करीन. विचारविनिमय नको माते, माझा विवाह त्यांच्याशी होणे कसा उचित आहे हे त्यांना पटवून दे. एवढं करशील ना माते? होय रुक्मिणी, मला वाटतं महाराज या विवाहाला नकार देणार नाहीत. हे दूध प्राशन कर. काही चिंता करू नकोस. यावं यावं महाराणी, यावं. महाराज, आपणाशी काही बोलायचं होतं. महाराणी, त्यासाठी अनुमती कशाला? बसा.
महाराज, रुक्मिणीच्या विवाहाचा आपण विचार केलाय का? खरं तर नाही. आम्हाला ती अजून बालकच वाटते. नाही महाराज, ती आता 16 वर्षाची झाली आहे. या तारुण्य सुलभ वयात माणसं स्वप्नात रमतात. रुक्मिणी आपल्याला काही बोलली का? हो, द्वारकाधीश श्रीकृष्णाशी विवाह करण्याची तिची अभिलाषा आहे. असं? प्रेमिकाचं हृदय तोडण्यात अर्थ नाही. महाराणी शुद्धमती, आपण रुक्मिणीच्या माता आहात हे आम्ही जाणतो. द्वारकाधीश तर सर्वांना प्रिय आहेत. श्रीकृष्णासारखा जावई मिळणं हे भाग्याचं लक्षण आहे. रुक्मिणी आमची कन्या असली तरी तिच्या भ्रात्यांचा, विशेषतः रुक्मीचं म्हणणं काय आहे याचा विचार अवश्य करायला हवा. काहीही झालं तरी रुक्मिणीला तिच्या मनाप्रमाणे वर मिळालाच हवा. आपण म्हणतात योग्य आहे महाराणी. रुक्मिणी, ती रंगीबेरंगी फुलं बघितली? किती सुंदर दिसतात ना. पाण्याने भरलेलं हे तळ, नेत्र सुख देणारी ही हिरवळ, खरंच सगळं किती नयनरम्य आहे ना इथे. हो ना सखी, ह्या नयनरम्य वातावरणात ना मला मुकुंदाची आठवण होती. किती छान दिसतात ना द्वारकाधीश. त्यांचे तेजस्वी नेत्र, सावळा वर्ण, शक्तिशाली बाहू आणि मला घायाळ करणारे त्यांचे दैवी स्मित. खरंच त्यांच्या ध्यासाने मला वेड लागले. सांग ना सखी, मी त्यांना कुठे आणि कशी भेटू? हो हो देवी. राजकुमारी, स्वतःला सांभाळा. इतकाही प्रेमज्वर बरा नव्हे. हा, सांग ना सखी, माझ्या प्रेमभावना मी श्रीकृष्णापर्यंत कशा पोहोचवू? सापडली, एक युक्ती सापडली. कोणती? तुम्ही द्वारकाधीशांकडे दूत पाठवा आणि आणि त्याच्या मार्फतच तुमचा प्रेमसंदेशही कळवा. खरंच किती छान युक्ती सांगितलीस. चल. प्रणाम पिताश्री, माताश्री प्रणाम. आयुष्यवान भव, विजयी भव. रुक्मी, तुझ्यासारखा ज्येष्ठ पुत्र आणि रुक्मिणीसारखी कनिष्ठ कन्या अनंत जन्मांच्या पुण्याईनच प्राप्त होतात. रुक्मिणी आता विवाहयोग्य झाली आहे. विदर्भराज भीष्मकांच्या प्रतिष्ठेला शोभेल असा जामात मिळाला हवा नव्हे, तो मिळाला आहे. आपल्या सुलक्षणी रुक्मिणीसाठी द्वारकाधीश वर म्हणून किती शोभतील, नाही का? अशक्य, अशक्य कोटीतील गोष्ट आहे ही. पिताश्री, आपण त्याला द्वारकाधीश म्हणता, पण तो गवळ्याचा पोर आहे हे विसरू नका. स्वतःच्या मामाचा वध करणाऱ्या त्या नराधामावर विश्वास कोण ठेवी? त्याला एक पिता नाही. कुणी म्हणे तो नंदाचा पुत्र, तर कुणी वसुदेवाचा. ज्याला कुळ नाही, गोत्र नाही, जन्मपत्रिका नाही, जो दुसऱ्याच्या घरी गोरसाची चोरी करतो, तो कृष्ण माझ्या भगिनीचा पती होऊच कसा शकतो? रुक्मी, कृष्णानं आपल्या मामाला कंसाला मारून एका अहंकारी वृत्तीचा नाश केला. त्यानं कंसाचा वध करून उलट त्याचा उद्धारच केला. तू म्हणतोस त्याला 2 पिता आहेत, आणि त्यात नवल ते काय? शास्त्रात 5 पिता सांगितलेले आहेत: जन्मदाता, अन्नदाता, विद्यादाता, कन्यादाता आणि भयत्राता. आता असं पहा, वसुदेव हा जन्मदाता, नंद हा अन्नदाता, सांदीपनी विद्यादाता, आणि मी आता त्याला कन्या देणार आहे. म्हणजे कन्यादाता म्हणजे त्याचा पिताच होणार आहे. आणि तो स्वतः कृष्ण सर्वांचा भयत्राता आहे. मग आता राहिलं काय? पत्रिका, कुळ, गोत्र. अरे कृष्ण स्वतः निर्गुण निराकार ब्रह्म आहे. त्याला कुळ, पत्रिका, गोत्र हवीच कशाला? पिताश्री, तुम्ही कृष्णाला वीर म्हणता, पण तो वीर नव्हेच. काल यवनाला पाहून तो पळाला, त्यावेळी त्याचं रक्षण मुचकुंदानं केलं. त्याने केशी, अधासूर, अरिष्ट, वक्रासूर यासारखे सामान्य शत्रू मारले. त्याला आपण मोठा वीर म्हणावं. रुक्मी, तुझ्या सामान्य बुद्धीची मला कीव येते. शत्रूला रणक्षेत्रापासून दूर नेऊन मारणं ही एक रणनीती आहे. त्यामुळे सैन्याचा नाश थांबवून शत्रूचा विनाश करता येतो. कृष्ण रणनीती कुशल आहे. त्यामुळेच त्याने
मुचकुंदाकडून कालयवनाचा काटा काढला. रुक्मिणी, अरे कावीळ झालेल्या माणसासारखं तुला सर्वत्र पिवळच दिसत. कृष्ण दिसत नाही तो तुझ्यासारख्या अभक्ताला. भक्ताला तो सगळीकडे जळी स्थळी काष्टी पाशाने आणून रेणूक दिसत असतो. साधूंच्या रक्षणासाठी आणि दुष्टांच्या संवारासाठी त्यांनी मत्स्य कूर्म रूप धारण केले. ज्यावेळी शंखासूर वेध घेऊन समुद्रात गेला त्यावेळी त्याला शोधून काढण्यासाठी कृष्णानं मत्स्यरूप धारण केलं. आणि ज्यावेळी समुद्र मंथनाच्या वेळी मंदार पर्वत खचू लागला त्यावेळी त्यांनी कूर्म रूप धारण केलं. बळीराजाच्या दातृत्वाचा गौरव करण्यासाठी त्याच्या द्वारी द्वारपाल झाला. अमृत्यून राक्षस बलशाली होऊ नयेत म्हणून त्यांनी मोहिनीचं रूप धारण केलं. ईश्वराचं हे अवतार रूप मोठमोठ्या ऋषी मुनी ज्ञानींना कळलं नाही तर तुला काय कळलं. असो पुत्र प्रेमापुढे बलशाली सम्राट सुद्धा असा हतबोल होतो. रुक्मी, तुझ्या मनात दुसरा कोणी वर असेल तर सांग. होय, माझ्या भगिनीला आणि आपल्या प्रतिष्ठेला शोभेल असा एकमेव सामर्थ्यवान वीर आहे. त्याचं नाव आहे शिशुपाल. काय शिशुपाल? नाही, कदापि नाही. रुक्मी, शिशुपाल तुझा मित्र आहे, सखा आहे, हे मी जाणते. पण श्रीकृष्णाशी शिशुपालाची तुलनाच होऊ शकत नाही. माते, शिशुपालाच्या पराक्रमाची कल्पना आपल्याला नाही. जरासंधाच्या सैन्याला घाबरून पळालेल्या त्या रणछोड कृष्णाचा पराभव करणं शिशुपालासाठी एक गौण बाब आहे. रुक्मी, भावनेच्या आहारी जाणं हा तुझ्यातला मोठा दुर्गुण आहे. रक्ताचं नातं आणि मैत्रीचं नातं या जमीन आसमानाचं अंतर आहे. आज तुला वाटणारे तुझे मित्र आयुष्यभर तुझी साथ निभावतील का याचा विचार कर. द्वारकाधीशाशी रुक्मिणीचं लग्न होणं ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. नाही पिताश्री, नाही. श्रीकृष्णाशी रक्ताचं नातं जोडायला माझा सक्त विरोध आहे. रुक्मी, पुत्रा, आपल्या भगिनीचा विचार कर. श्रीकृष्णाशिवाय दुसरा पती तिला कदापि मान्य होणार नाही. माते, रुक्मिणीपेक्षा राज्याचा आणि आपल्या पराक्रमी वंशाचा विचार महत्वाचा. रुक्मिणी, ध्यानात ठेव, द्वारकाधीश श्रीकृष्ण कोणत्याही बाबतीत आपल्यापेक्षा श्रेष्ठच आहे. नाही पिताश्री, नाही. रुक्मिणीचा विवाह श्रीकृष्णाशी झाला तर तो माझा घोर अपमान ठरेल. शाल, शिशुपाल हे माझे साथी आहेत. ते सुद्धा या विवाहानं दुखावतील. कृष्णाहूनही थोर पराक्रमी राजे आपल्या रुक्मिणीशी विवाहासाठी उत्सुक असताना त्या कवड्याच्या पोराशी आपल्या मुलीचा विवाह लावावा असा विचार तुमच्या मनाला शिवला तरी कसा. पिताश्री, रुक्मिणी तरुण आहे. तिच्या मनात आलेला श्रीकृष्णाविषयीचा भाव अपरिपक्व आहे. तिला समजावून सांगा. जोपर्यंत हा रुक्मिणी जिवंत आहे तोपर्यंत तिचा विवाह श्रीकृष्णाशी होणार नाही. रुक्मी, क्रोधामुळे काहीही मिळत नाही. स्वतःला सावर आणि नीट विचार कर. एक गोष्ट लक्षात ठेव, तुझे पिताश्री थोर राजे आहेत, मुत्सद्दी आहेत. आपल्या कन्येसाठी सुयोग्य वर ते शोधू शकतात. पुत्रा, तुझ्या अंगीचा हा तापटपणा तुला कधीतरी संकटात लोटून देईल. बस बस बस. माझा निर्णय तुम्हा दोघांना मान्य नसेल तर हे राजवैभव इथंच सोडून हा मी निघालो. रुक्मिणी, पुत्रा थांब. पुत्र प्रेमापुढे पित्याचं काही चालत नाही. जा, रुक्मिणी स्वयंवरासाठी देशोदेशीच्या राजकुमाराला आमंत्रित कर. जा. जशी आज्ञा पिताश्री. महाराज, आपण हे काय केलं? महाराणी, विवाह स्वर्गात ठरतात. आपण पृथ्वीवर केवळ साजरे करतो. श्रीकृष्ण केवळ राजे नाहीत तर ते एक परमतत्व आहे.